आणखीन एक चांगल्या मॅचला सुरुवात होते. पहिली दोन्ही मॅच जर आपण बघितल्या एकतर्फे मॅच पाहायला मिळाल्या आजच्या संध्याकाळ मधल्या, तर अपेक्षा आहे प्रेक्षकांची की ही मॅच एक रफ अँड टफ मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीम चांगल्या आहेत. एका बाजूने गोठेकर बी टीम आणि दुसऱ्या बाजूने जर आपण बघितलं नायरा वसई टीम. दोन्ही टीममध्ये भरपूर चांगले खेळाडू आहेत. नक्कीच एक चांगलं क्रिकेट प्रेक्षकांच्या नजरेस येईल या मॅचमध्ये. आमचे स्कोरर राहुल तांगडी सुद्धा सज्ज होतात. यूट्यूबवर आपण जर बघितलं तर प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून चांगलं टेलिकास्ट या खासदार चषक 20-25चं केलं जाते आहे. चांगली मेहनत स्वराज्य ग्रुप खार्डी यांच्या मार्फत घेतली जाते या स्पर्धा पूर्ण करण्यासाठी. प्रत्येक वर्षी एक चांगलं आयोजन याच ग्राउंडवर आपल्याला पाहायला मिळते आहे स्वराज्य ग्रुप खार्डी यांच्याकडून. बॉलिंग भागवर येतोय बॉलर साहिल येतोय आणि त्यानंतर जर आपण बघितलं तर गणेश आणि जयंत ही जोडी आपल्याला मैदानामध्ये दिसते. निशांत पाटील आपल्याला विनंती आहे आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. बॉलिंग मार्कवर साहिल हा लेग ब्रेकर बॉलर आहे. पहिलाच बॉल जबरदस्त फटका इनफिल्डच्या वरून खेळला जातोय. बॉल जाईल बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. पहिल्याच बॉलवर चांगली सुरुवात मिळून दिलेली आहे गणेश याने. ग्रेट स्टार्ट. सुरुवात अतिशय दमदार. थोडंसं बघितलं आपण लेग ब्रेक बॉल होता. जागा बनवली. विथ द टर्न या बॉलला खेळलं होतं. स्वीपर कव्हरच्या बाहेर सरळ बॉलला पाठवून दिलं जाते. 4 रनसाठी चौकार. चौकाराने ऑफ द मार्क होतो फलंदाज गणेश आणि टीमचं सुद्धा खातं खोललं जाते या 4 रनने. पुन्हा साहिल. पुन्हा एकदा लेग ब्रेक बॉल अगेन्स्ट द टर्न खेळण्याचा प्रयत्न या वेळेला ऑन साइडच्या दिशेने चुकतो फलंदाज. डॉट बॉल. 4 षटकाचा सामना आहे. 4 गोलंदाज वापरावे लागतील. पहिली 3 षटका तुम्हाला 15 मिनिटाच्या आत कंप्लीट करायची आहेत. नाहीतर शेवटच्या षटकामध्ये बाउंड्रीचा एक अतिरिक्त खेळाडू तुम्हाला सर्कलमध्ये घ्यावा लागेल. ही पॅनल्टी असेल तुमच्यासाठी, हे लक्षात घ्या. फिल्डिंग जर आपण पाहिली तर विकेट किपरच्या मागे एक स्लिपमध्ये फिल्डर, एक शॉर्ट फाईन लेग आहे, एक सुकेरलेला एक फिल्डर दिसतो, एक मिड ऑन आहे. डीप वाईडिश मिड विकेटला एक फिल्डर, एक फिल्डर मिड ऑफ, एक एक्स्ट्रा कव्हर, एक कव्हरला फिल्डर आणि एक डीपिश पॉइंटला फिल्डर आपल्याला दिसतोय. साहिल पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर लेफ्ट आर्म राऊंड विकेट. पुन्हा एकदा जोरदार अपील. LBWची मात्र पंच दर्शवत का हा बॉल ऑफ स्टंप सोडून जाणार होता. इम्पॅक्ट जर आपण बघितलं तर ऑफ स्टंपच्या बाहेर. DRSची व्यवस्था फक्त बिमरसाठी दिलेली आहे दोन्ही टीमला आणि ती सुद्धा फक्त एकदाच. बाकी जर पंचांना वाटलं तर पंच ते दुसऱ्या पंचाची मागणी करू शकतात. कॉमन टीम आपण जायचं नाहीये. टीम 94 कॉमन. चालेल, जे टी शर्ट परिधान केलेले ते चालेल, व्हाईटच आहे. पहिल्या बॉलवर बघितलं चौकार आल्यानंतर लागोपाठचे 2 बॉल सलग 2 बॉल डॉट टाकलेले आहेत साहिलने. काय जबरदस्त बॉलिंग करताना दिसतोय आणि एक ट्रम्प कार्ड गोलंदाज म्हटला जातोय साहिल याला नायरा वसई या टीमचा. आणखीन एक चांगला बॉल. पुन्हा एकदा लेग कटर. काय जबरदस्त विकेट किपिंग करतोय. विकेटच्या मागे राजू. अतिशय चांगली डिलिव्हरी बांधून ठेवलेला आहे. पहिल्या बॉलवर चौकार जरूर आला मात्र त्यानंतर लय सापडली गोलंदाज साहिल याला आणि साहिलने बांधून ठेवलेला आहे फलंदाज गणेश याला. लागोपाठ 3 बॉल डॉट. 4 बॉलमध्ये आतापर्यंत 4 धावा झालेल्या आहेत गोटेखर बी या टीमच्या. पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर साहिल. होय, पुन्हा एकदा अगेन्स्ट द टर्न खेळण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड ऑफ द स्कोअर लेगला बॉल जातोय. 1 रन या ठिकाणी पूर्ण केली जाते आहे आणि या सिंगलने टीमचं टोटल भरपूर वेळेनंतर
4 वरून 5 वर जाताना आपल्याला दिसते. अंतिम बॉल शेष जबरदस्त गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये करताना दिसतोय गोलंदाज साहिल. काय जबरदस्त लेग ब्रेकचा मारा करताना दिसतोय साहिल हा गोलंदाज. लेफ्ट आर्मर आहे आणि लेफ्ट आर्मर गोलंदाजांनी भरपूर चांगली लेग स्पिन गोलंदाजी केलेली आहे क्रिकेटमध्ये, लेदर क्रिकेट असो किंवा टेनिस क्रिकेट. फ्लाईट दिली पुढे येऊन खेळलाय चांगला फटका, मिड ऑफच्या डोक्यावरून खेळला होता आणि बॉलला सरळ पाठवून दिला लॉंग ऑफच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार पहिल्या बॉलवर. तर पण बघितलं शेवटच्या बॉलवर चौकार येतोय आणि टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 9 रन्स 9 विदाउट लॉस. एक जमेची बाजू अशी आहे की कुठलाही विकेट गेलेली नाहीये. प्रथम बॅटिंग करत असताना गोटेगर बी टीमची टॉस जिंकला होता. सुरुवातीला आपण बघितला नायरा वसई टीमच्या कॅप्टनने आणि त्यांनी पहिलं म्हटलं की आम्ही बॉलिंग करू आणि पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा आलेल्या आहेत गोटेगर बी टीमसाठी. बॉलिंग भागवर क्रमांक 2चं षटक टाकण्यासाठी येतोय बॉलर गॅटिंग मानकर येतोय बॉलिंग मार्कवर. हा सुद्धा एक चांगला बॉलर आहे, हा सुद्धा फिरकी गोलंदाज आहे गॅटिंग मानकर. गॅटिंगसाठी फिल्डिंग जर आपण बघितले तर 5 फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर आहेत. एक स्वीपर कव्हर, एक लॉंग ऑफ आहे, त्यानंतर एक लॉंग ऑन, एक वाईडिश डीप मिड विकेट आणि एक डीप मिड विकेटच्या दिशेने फिल्डर दिसतोय. लेफ्ट आर्मर आहे गॅटिंग. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, बॉल जातोय फ्लॅश स्लिपला, डायरेक्ट हिटचा प्रयत्न. या ठिकाणी एक चिकी आणि एक रिस्की सिंगल पूर्ण करताना दिसतोय फलंदाज. एक धाव कंप्लीट केली जाते. 1 ने डबल फिगर मध्ये स्कोर जाऊन पोहोचतोय 10 वर 10 विदाउट लॉस. विकेट गेलेली नाहीये. मात्र मोठे फटके जर बघितले तर 2 बाउंड्रीज आतापर्यंत आलेल्या आहेत या इनिंग मध्ये. कटिंग मानकर ड्राईव्ह केलाय, चांगला फटका एक्स्ट्रा काबाच्या दिशेने. फिल्डिंग चांगली होते मात्र एक धाव काढण्यासाठी रोखू शकत नाहीये. रॉंग एंड कडे थ्रो केला होता. खरं तर ज्या बॅटरनी शॉट फिनिश केला तो थोडासा उशिरा नॉन स्ट्राईक एंडला पोहोचू शकला असता, मात्र स्ट्राईक एंडला थ्रो केला एक्स्ट्रा कव्हरच्या फिल्डरने. सादिक आपण बघतो एक्स्ट्रा कव्हरला फिल्डिंग करत होता. गॅटिंग मानकर पुन्हा बॉलिंग मार्कवर. स्विच हिट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फसतोय फलंदाज. डॉट बॉल, प्ले अँड मिस. 2 वेळा आतापर्यंत स्विच हिट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी फसलेला आहे फलंदाजाचा. गॅटिंग मानकर लेफ्ट आर्म राऊंड विकेट. या वेळेला अपील केले जाते कॉट बॅनची आणि पंचांचा बोट उंच जाते. अशा प्रकारे पहिला ब्रेक तो मिळून देतो गॅटिंग मानकर आपल्या टीमला. कॉट बॅनच्या रूपाने फलंदाज गणेश इज आउट. चांगली गोलंदाजी करताना दिसतोय गोलंदाज गॅटिंग मानकर. एक गडी बाद करण्यामध्ये यश प्राप्त केलेले आहे गॅटिंग मानकरने. विकेट टेकर गोलंदाज म्हटला जातो गॅटिंग मानकर याला सुद्धा. हे दोन्ही सुद्धा गोलंदाज सुरुवातीचे आपण बघितले नायरा वसई टीमचे दोन्ही सुद्धा लेफ्ट आर्मर आहेत आणि दोन्ही बॉलर जर आपण बघितले तर लेग कटर बॉलिंग करताना दिसतात आपल्याला. लेग स्पिन बॉलिंग अतिशय चांगल्या पद्धतीने टाकताना दिसतात दोन्ही सुद्धा बॉलर. पुन्हा गॅटिंग मानकर बॉलिंग मार्कवर. ब्लॉकरमध्ये बॉल, व्हाईट यॉर्कर डिलिव्हरी, बॅट टू द बॉलर खेळून काढला जातो. आपल्या फॉलमध्ये चांगली फिल्डिंग करतोय गॅटिंग मानकर. कुठली धाव नाही या बॉलवर. अतिशय चांगली गोलंदाजी आतापर्यंत बघितलं गॅटिंगने. या षटकामध्ये खूपच कमी धावा, जवळजवळ फक्त 2च धावा खर्च केलेल्या आहेत, ज्यामध्ये एक लेग बाय आहे. फ्लाईट दिली, फुलटॉस बॉल खेळून कौकानाच्या दिशेने जातो बॉल. फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग करतो साहिल, मात्र सोहेल होता त्या ठिकाणी.
एक धाव कंप्लीट केली जाते. एक धावेने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर. 12 रन ओव्हरची होते समाप्ती. तर 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 6च्या सरासरीने धावसंख्या आहे गोटेघर बी टीमची 12 धावा 1 गडीच्या मोबदल्यात. उर्वरित जर बघितलं 2 षटक अद्यापही शिल्लक आहेत. याच प्रकारे जर बॅटिंग झाली तर स्कोर खूपच कमी आपल्याला पाहायला मिळेल. आता मात्र धावांचा जो टेम्पो आहे थोडासा वाढवावा लागेल. धावसंख्या वाढवण्यासाठी मोठी फटकेबाजी करावी लागेल. या दोन्ही सुद्धा बॅटरला बघितलं गणेश बाद झाला. गणेशने 8 बॉलमध्ये फक्त 5 धावा जमवल्या. पहिल्या बॉलवर चौकार ठोकला होता. सुरुवात चांगली केली मात्र त्यानंतर जवळजवळ 5 ते 6 बॉल डॉट खेळला गणेश. तर आता जयंत आणि आतिश या 2 बॅटरला चांगली बॅटिंग करावी लागेल. आतिश ज्याप्रमाणे नाव आहे त्याप्रमाणे आतिशला अतिशय फटकेबाजी करावी लागेल आपल्या टीमला एक मजबूत स्थितीमध्ये आणण्यासाठी. कारण आतापर्यंत जर बघितलं आपण तर या 2 षटकाच्या समाप्तीनंतर पहिल्याच इनिंगमध्ये या मॅचवर पकड मजबूत बनवण्याचा प्रयत्न केला जातोय नायरा वसई टीमकडून. बॉलिंग मार्कवर येतोय यावेळेला जुबेर येतोय बॉलिंगसाठी. पहिला बॉल घेऊन जाईल जुबेर. राईट आर्म ओ द विकेट. ओ हवेत बॉल आहे. कॅचची शक्यता. वाणिश लॉंग अपच्या दिशेने फिल्डर येतो बॉल खाली. अतिशय चांगला कॅच. विकेट जाते आणि हा दुसरा फलंदाज बाद होतोय. पहिल्याच बॉलवर विकेट मिळवण्यामध्ये यशस्वी ठरतोय गोलंदाज जुबेर. आयोजन स्वर्गीय अनिल अंकलेश प्रतिष्ठान आणि स्वराज्य ग्रुप खांडी आणि विकीशेप मात्रे यांचं एक जबरदस्त भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळते या खांडीच्या ग्राउंडवर. अशी ही दुसरी रचनी आहे या स्पर्धेची. पुन्हा एकदा जुबेर. पुन्हा एकदा हवेत बॉल. पुन्हा कॅचची शक्यता. बॉल खाली फिल्डर पोहोचेल का नाही. थोडासा शॉट पडला होता. वेकंट जागेला बॉल पडतोय आणि तोपर्यंत थ्रो येईल बॉलच्या हातामध्ये. येतं 2 धावा या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही सुद्धा बॅटर. 2 रनने टीमचं टोटल जाऊन पोहोचते 14 वर. 14 लॉस ऑफ 2 विकेट. चांगली गोलंदाजी. फिल्डिंग अतिशय दर्जेदार आहे वसई टीमची. लागले गावचे उद्योगपती माननीय श्री गणेश पाटील यांना विनंती असेल आपण सन्मानपूर्वक VIP डायसवर याचं आपलं हार्दिक स्वागत आहे. ओ स्टेट डाऊन दी ग्राउंड. लॉंग ऑनला फिल्डर. ओ हो काय जबरदस्त एफर्ट. या ठिकाणी आपण बघितलं कॅच घेण्याचा प्रयत्न होता मात्र काय जबरदस्त एफर्ट. टाळ्या वाजवल्या जातात या एफर्टसाठी. लॉंग ऑनच्या दिशेने बघितलं फिल्डिंग करत होता फिल्डर सोहेल ज्याची ही अप्रतिम शतरक्षण आपल्याला पाहायला मिळालंय. एकच धाव मिळते. स्कोर जाऊन पोहोचतो स्कोर बोर्डवर 15 रन्स 15. आणि श्री गणेश पाटील नागलेगावचे उद्योगपती यांना विनंती असेल आपण मुख्य मंचावर याचं आपलं हार्दिक स्वागत आहे. ओ एज लागली यावेळेला मात्र बॉल जातोय विकेट कीपरकडे. कुठल्या प्रकारची धाव मिळणार नाहीये. चांगली फिल्डिंगचा दर्जा जर आपण बघितला नायरा वसई टीमचा तर अतिशय जबरदस्त दर्जा आपल्याला पाहायला मिळाला. चांगला क्लास आहे फिल्डिंगचा वसई टीमचा. कुठल्याही प्रकारचं कॅच ड्रॉप झालेलं नाही आतापर्यंत. ग्राउंड फिल्डिंग सुद्धा आपण बघितली अतिशय चांगली झालेली आहे. पुन्हा बॉलिंग मार्कवर सज्ज होईल बॉलर जुबेर. हो यावेळी बघितला ब्लॉक होल मध्ये बॉल व्हाईट यॉर्कर होता. एज लागून बॉल 1 रन या ठिकाणी कंप्लीट केली जाते. 1 ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 16. गणेश पाटील फ्रॉम नागले यांचं आगमन झालेलं आहे. वेलकम गणेश आपलं हार्दिक स्वागत आहे. निहारा वसई. जुबेर पुन्हा एकदा. ओ फुललेंचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा बघितलं आपण बीट होतोय बॉल बॅटर आणि अशा प्रकारे ओव्हरची होते समाप्ती. आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर खूपच कमी धावा धावफलकावर दिसतात आपल्याला. फक्त आणि फक्त 16 रन्स 16 लॉस ऑफ 2 विकेट्स.
आज असं वाटते सर्व सामने लो टोटल होतात की काय. काल सर्व सामने अटीतटीचे सामने आपल्याला पाहायला मिळाले, मात्र आजच्या दिवसामध्ये जर आपण बघितलं तर एकतर्फी सामने पाहायला मिळतात. आतापर्यंत बघितलं तर या पहिल्या इनिंगमध्ये या मॅचवर पकड अतिशय मजबूत आहे ती वसई टीमची. वसई टीमने टॉस जिंकला आणि प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. तो निर्णय यशस्वी आतापर्यंत. टीम 94 कॉमन टीम यानंतर लगेचच आपल्याला खेळायचं आहे. या मॅचमधून जी टीम जिंकेल त्या टीमच्या जोडीला आपल्याला लगेच खेळायचं आहे, लक्षात घ्यायचं आहे. बॉलिंग मार्कवर येतोय क्रमांक 4चं षटक टाकण्यासाठी रॉक. रॉक जर बघितलं WWE मधला एक रेसलर होता. ओ चांगला फटका, इनसाइड आउट शॉट, डीप एक्स्ट्रा कव्हरला, मात्र त्या ठिकाणी फिल्डर होता, सरळ फिल्डरला शोधलं, चांगला कॅच, विकेट जाईल तिसरा फलंदाज बाद होतोय गोटेकर बी टीमचा. उद्योगपती माननीय श्री गणेश पाटील यांचा जर आपण विचार केला तर जे सन्माननीय खासदार आहे ज्यांच्या नावाने या स्पर्धेचं आयोजन आहे, त्यांच्या जोडीला भरपूर वेळा चांगलं कार्यरत असतात. ते मागच्याच महिन्यामध्ये मला वाटते दिल्लीला संसद भवनमध्ये जाऊन सुद्धा त्यांची भेट त्यांनी घेतलेली आहे. बॉलिंग मार्कवर रॉक, पहिल्याच बॉलवर विकेट मिळते रॉकला. पुन्हा एकदा बघितलं आपण, आणखीन एक चांगला बॉल आणि अशा प्रकारे आणखीन एक विकेट जाईल. बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 विकेट मिळवतोय गोलंदाज रॉक. रोहन हा बाद होतोय, विकेट हॅट्रिक वर येतोय गोलंदाज रॉक. खूपच आपण बघितलं तर दयनीय अवस्था आपल्याला दिसते ती गोटेकर बी टीमची. खूपच कमी टोटल आहे स्कोरबोर्डवर, फक्त 16 असताना आतापर्यंत बघितलं 4 गडी बाद झालेले आहेत आणि शेवटचं हे षटक प्रगतीपथावर आहे. शेवटचे 4 बॉल शेष. एक फायटिंग टोटल पर्यंत जायचं असेल तर या 4 बॉलमध्ये कमीत कमी 3 बिग हिट यायला पाहिजे. 3 जर मोठे फटके जर आले नवीन बॅटर लगेच मैदानामध्ये येईल. 4 बॉल फक्त शेष आहेत. चांगली पकड या मॅचवर वसई टीमने ठेवलेली आहे. नवीन बॅटर येतोय बॅटिंगसाठी, अमित येतोय क्रमांक 6 वर बॅटिंगसाठी येतोय. फक्त 4 बॉल शेष आहेत आणि या 4 बॉलमध्ये कमीत कमीत 3 तरी मोठे फटके यायला पाहिजे एक फायटिंग टोटल पर्यंत जाण्यासाठी गोटेकर बी टीमला. रॉक पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर, विकेट हॅट्रिक बॉल. ओ यावेळेला इनर एज लागली, बॉल गेला बॅकवर्ड ऑफ द स्कोअर लेगच्या दिशेने. फिल्डर होता त्या ठिकाणी 30 सर्कल मध्ये चांगली फिल्डिंग करतो, फक्त एक धाव मिळते. हॅट्रिकची संधी मात्र चुकलेली आहे रॉक याची. 1 ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 17 रन 17 लॉस ऑफ 4 विकेट. रॉक अतिशय चांगली लयबद्ध गोलंदाजी करताना दिसतोय. फुलटॉस बॉल मात्र गतीला थोडासा मिस झाला. फलंदाज फुलटॉस बॉलचा समाचार घेऊ शकला नाही. स्वतः गोलंदाज रॉक यांनी डोक्यावर हात ठेवले की हा चुकीचा बॉल त्याच्याकडून पडला होता, मात्र या चुकीच्या बॉलवर एक मोठा फटका कन्वर्ट झाला नाहीये. डॉट होतोय फलंदाज, गती जास्त होती त्यामुळे गतीला मिस झाला. स्कोर आपण बघतोय 17 वर थांबला जातोय. ओ यावेळेला 6वेत बॉल पुन्हा एकदा लॉंग ऑनला जाईल का, मात्र फिल्डर आहे सोहेल बॉल खाली अतिशय चांगला कॅच घेतोय आणि आणखीन एक विकेट जाईल कोटेकर बी टीमची. फलंदाज मनीष इज आउट.
सोनिका माता मालोडी संघाचे कॅप्टन आपण यायचं टॉस करण्यासाठी. कोलशेत आणि सोनिका माता मालोडी या ठिकाणी कोलशेत संघाचा कॅप्टन आलेला आहे. तर मालोडी संघाचं कॅप्टन आपण यायचं टॉस करण्यासाठी. यानंतर आपला लगेच सामना असणार आहे. आतापर्यंत 3 गडी बाद केलेले आहेत रॉकने. ज्याप्रमाणे बघितलं रेसलर रॉकने जबरदस्त कामगिरी रेसलिंग मध्ये केली होती, मात्र या ठिकाणी गोलंदाज रॉक चांगली बॉलिंग करताना दिसतोय आणि खरोखरच 3 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलेला आहे. या शेवटच्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 1 धाव मोजतोय. जबरदस्त बॉलिंग. अंतिम बॉल शेष रॉकच्या या षटकातला शेवटचा बॉल. ओ पूल केल्या बॉलला मिड विकेटच्या दिशेने फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग डीप मिड विकेटला. 2चा कॉल आहे. जोपर्यंत थ्रो येतो थ्रो सुद्धा थोडासा खराब, तर जास्त काय फायदा मिळणार नाहीये. फक्त 2 धाबा मिळतात आणि या 2 धाब्याने टीमचं टोटल जर आपण बघितले स्कोरबोर्डवर 19 रन, सर्वात लो टोटल मॅच आपल्याला पाहायला मिळेल असं सर्वात लो टोटल मॅच या खासदार चषक 20-25 मधली सर्वात लो टोटल कोटेकर बी टीमच्या नावावर 20 धावांचं एक टार्गेट असेल ही मॅच जिंकण्यासाठी. दोन्ही टीम कॅप्टन टॉस साठी यायचं आहे. चला दोन्ही टीम कॅप्टन आपण यायचं आहे. आझाद स्पोर्ट कोलशेट टीम कॅप्टन आणि सोनिका माता मालोडी टीम कॅप्टन. सोनिका माता मालोडी टीम कॅप्टन आणि आझाद स्पोर्ट कोलशेट टीम कॅप्टन आपण तुरंत लगेच टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. चला दोन्ही टीम कॅप्टन आलेले आहेत आणि मान्यवर कक्षामध्ये उपस्थित असलेले मी विनंती करतोय माननीय श्री गणेश पाटील यांना, त्यानंतर मानकर यांना मी विनंती करतोय आपण टॉस बॉक्स मध्ये असं आपल्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. दोन्ही मान्यवर आलेले आहेत आपल्या टॉस बॉक्स मध्ये. हार्दिक स्वागत. हा कॉइन आहे, एका बाजूने कोलशेट टीम कॅप्टन, दुसऱ्या बाजूने मालोडी टीम कॅप्टन आणि हा टॉस केला जाईल गणेश पाटील यांच्या शुभ हस्ते. छापा कॉल आहे, हेड इज कॉल आणि काटा टेल आलेले आहे. खूप खूप धन्यवाद मान्यवरांना. मी विनंती करतो आपण पुन्हा एकदा सन्मानपूर्वक VIP डायसवर विराजमान व्हायचं आहे. टॉस जिंकलेला आहे कोलशेट टीम कॅप्टन, आपला निर्णय काय असेल? फिल्डिंगचा जो तुमचा निर्णय, याची मागची काय स्ट्रॅटेजी आहे तुमची? स्ट्रॅटेजी काय नाही, बॉल ट्रॅव्हल होत नाही म्हणून आम्ही फिल्डिंगचा निर्णय घेतला. या सीझनमध्ये जर बघितलं तर कितवी ही टुर्नामेंट आहे, नाईट टुर्नामेंट तुमच्यासाठी? ही पहिलीच टुर्नामेंट आहे आमच्यासाठी आणि खूप म्हणजे आम्ही आलो लांबून, खूप पहिला आलो 6 वाजता, पण एवढं थांबलोय. आणि जर बघितलं आपण की आझाद स्पोर्ट टीममध्ये जो कोलशेट टीममध्ये जी साईड होती तीच असणार आहे की त्याच्यामध्ये काहीतरी कमी असेल? नाही तीच साईट आहे. कसं वाटलं इथं आल्यानंतर हे आयोजन कसं वाटलं तुम्हाला? खूप सुंदर आहे आयोजन. आम्ही पहिल्या पण इथं आलेलो, खूप सुंदरच होतं. थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक. टॉस तुम्ही हरलेला आहे. टॉस जर जिंकला असता तर काय घेतलं असतं? क्षेत्ररक्षण केलं असतं. आणि तुम्हाला बॅटिंग आलेली आहे, काय वाटते की बॅटिंगसाठी आज स्कोर बनताना दिसत नाही आपल्याला, तर किती स्कोर बनायला पाहिजे 4 षटकामध्ये? 40+ जाण्याचा प्रयत्न करू. आणि त्यासाठी कुठले तुमच्याकडे बॅटर आहेत जे 40+ पर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न करतील? विशालराव ते, हर्षद आहे, स्वराज आहे, रुपेश आहे. कसं वाटते हे आयोजन? आयोजन खूप छान आहे आणि इथं खेळण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद करतो. थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक फॉर द मॅच. हे होते दोन्ही टीम कॅप्टन आणि रिपोर्ट असा आहे टॉस बॉक्समधून. टॉस जिंकला आझाद स्पोर्ट कोलशेट टीमने आणि प्रथम त्याने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. जाऊया आपण समालोचन कक्षामध्ये, ज्या ठिकाणी सज्ज असतील निशांत पाटील. धन्यवाद. स्वागत सन्मानाकडे आपण वळणार आहोत. आपण बघतो आपल्या मान्यवर कक्षामध्ये माननीय श्री गणेश पाटील हे उपस्थित आहेत. संकेत मानकर उपस्थित आहेत आणि त्यांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. संकेत मानकर उपस्थित आणि त्यांचा स्वागत आणि सन्मान केला जाईल. समीर तांगडी यांच्या शुभ हस्ते संकेत मानकर यांचा स्वागत आणि सन्मान केला जातोय. महाराष्ट्राचं महावस्त्र, श्वाल, त्याच्यानंतर सन्मान चिन्ह आणि हे पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले जाते.
संकेत मानकर यांचा हा सन्मान खासदार चषक 2025 मध्ये. जाऊया आपण समालोचन कक्षामध्ये, ज्या ठिकाणी सज्ज असतील निशांत पाटील. धन्यवाद हेमंत पाटील सर. इथे 20 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये वसई संघाच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेस पाहिला तर चांगला चेंडू गोलंदाजाच्या माध्यमातून तुम्ही पाहताय. टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिलाय. एका बाजूला राजू मिश्रा हा फलंदाज पाहताय आणि एका बाजूला हुसेन काझी. एक सलामीची जोडी वसई संघासाठी तुम्ही पाहताय. 20 धावांचं टार्गेट. गोलंदाजी चांगली राहिली होती वसई संघाची या मॅच मध्ये. गोटेकर बी सारख्या चांगल्या संघाला फक्त आणि फक्त 19 धावांवरती रोखल्या. म्हणजेच गोलंदाजी चांगली, परंतु इथून जर पाहिलं ना तर गोटेकर बी संघाला देखील चांगली गोलंदाजी या मॅच मध्ये करावी लागेल. प्रीतम बॉलिंग ट्रॅकवर. हो, खोलवटा पर्यंत चेंडू होता. बॉलर बॅक ड्राईव्ह, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग प्रीतमच्या माध्यमातून तुम्ही पाहताय. संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 1 या आकड्यावरती. चांगला सामना पाहायला मिळतो. एक संघ जर पाहिला तर पालघर जिल्ह्यातून अर्थातच वसई तालुक्यातून या ठिकाणी दाखल झाला आणि एक संघ जर पाहिला तर शहापूर परिसरातून या क्रीडा स्पर्धेमध्ये दाखल झालेला आपण पाहताय. आणि 2 बलाढ्य संघामध्ये सुरू असलेला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी 20 धावांचं मापक आव्हान या मॅच मध्ये. प्रीतम लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, बॉलिंग ट्रॅकवर. हो, खोलवटा पर्यंत चेंडू हेलिकॉप्टर पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. मिडॉनचा फिल्डर येतोय, परंतु लॉंगॉनला चांगली फिल्डिंग करतायत. फक्त सिंगलच मिळते राजू मिश्रा या फलंदाजाला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोचली आहे ती 2 या आकड्यावरती. राजू मिश्रा आणि हुसेन काझी सध्याच्या घडीला फॉर्मात असलेले दोन्ही फलंदाज आहे. कारण नायगावच्या क्रीडा स्पर्धेमध्ये खूप चांगला खेळ या दोन्ही फलंदाजांनी केला होता. तेच 2 फलंदाज तुम्ही पाहताय. हो, स्विचिटचा फटका केल्याचा प्रयत्न. चांगला चेंडू आहे. इथे देखील चेंडू आलाय डॉट. प्रीतम चांगली गोलंदाजी करतायत. पहिल्या षटकामध्ये देखील जर पाहिलं तर फलंदाजाची भंबेरी उडवली आहे असंच म्हणावं लागेल. कारण मोठा फटका खेळू देत नाही आहे. आतापर्यंत या षटकामध्ये 5 चेंडू टाकलेत आणि 2च धावा प्रीतमने देखील खर्च केल्यात. गोटेकर संघ देखील जिद्दी क्रिकेट खेळण्यासाठी ओळखला जातो. हा संघ देखील संघर्ष सातत्यानं करत असतो आणि त्यांच्या माध्यमातून चांगलं क्रिकेट आपण पाहिलंय. प्रीतम पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, बॉलिंग ट्रॅकवर. खोलवा टप्प्याचा चांगला चेंडू आहे, परंतु तितक्याच चांगल्या दर्जाचा कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. कव्हर क्षेत्रामध्ये हा फटका खेळला आणि फक्त सिंगलच मिळते. सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोचली आहे ती 3 या आकड्यावरती. 3 धावा फलकावरती तुम्ही पाहताय. 20 धावांचं आव्हान आहे, परंतु येणारे 18 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 17 धावांची आवश्यकता. कारण क्रिकेटचा खेळ आहे, कधी काही होईल याचा नेम नाही, म्हणून हा खेळ तुम्हाला भारतीयांना आवडत असतो. अरे 20 धावा जरी असल्या ना तरी या धावांवरती गोटेकर बी फाईट करू शकते, कारण या संघाची गोलंदाजी चांगली आहे. कारण एक गाव एक फॉर्मॅटमध्ये हा संघ देखील सध्याच्या हंगामामध्ये चांगल्या फॉर्मात आहे. विराटच्या क्रीडा स्पर्धेमध्ये अंतिम विजेता संघ ठरला. मागील आठवड्यामध्ये या संघाची कामगिरी देखील चांगली राहिली आहे. त्यामुळे दोन्ही संघामध्ये हा सामना तुम्ही पाहताय ना, हा देखील रंगतदारच पाहायला मिळेल. कारण गोटेकर बी हा संघ शेवटचा चेंडू टाकला जात नाही ना तोपर्यंत सामना सोडत नाही, असा जिद्दी संघ पाहायला मिळतोय. परंतु समोर संघ जर पाहिलं तर वसई संघ आपल्याला पाहायला मिळतोय. हुसेन काझी आणि राजू मिश्रा हे 2 फलंदाज, दोन्ही बॅटर मोठ्या धाटणीचे आहेत, त्यामुळे ते देखील मोठे फटके खेळू शकतात या मॅचमध्ये. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवरती आतिश बांडे. आतिश बांडे आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी सज्ज झालाय. काय जबरदस्त गोलंदाज आहे. या खेळाडूची देखील टेनिस बॉल क्रिकेटमध्ये चर्चा केली जाते. ग्रामीण क्रिकेट खेळत असताना त्याच्या देखील नावाचा उल्लेख केला जातो. चांगल्या धाटणीचा तो गोलंदाज आहे आतिश बांडे. बॉलिंग ट्रॅकवरती लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, पहिलाच बॉल. यावेळेस पाहिलं तर फक्त चेंडूला दिशा दिली. इथे जर पाहिलं तर पॉईंटमध्ये फिल्डर आहे, तिथे सेकंडचा कॉल आहे आणि वेगाने इथे धाव कंप्लीट केली जातील. 2 धावा मिळाल्या आणि या 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोचली आहे ती 5 या आकड्यावरती. 5 धावा तुम्ही पाहताय. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये प्रीतमनं फक्त 3च धावा खर्च केल्या. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी प्रीतमची पाहायला मिळाली. जरूर विकेट मिळाला नाही, परंतु धावा देखील त्यांनी कमी खर्च केल्या त्या षटकामध्ये. परंतु आतिशला देखील तशाच प्रकारे गोलंदाजी करावी लागेल. त्याच्याकडे देखील भरपूर मोठी क्षमता. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आतिश पुन्हा एकदा. हो, फुल टॉस बॉल. यष्टीरक्षक मिस्टेक करतायत. तिथे जर पाहिलं तर चांगला चेंडू पाहायला मिळाला होता, परंतु फलंदाजाने संघर्ष केला या चेंडूवरती आणि बाईच्या स्वरूपात इथे 1 धाव मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोचली आहे ती 6 या आकड्यावरती.
6 धावा तुम्ही पाहताय. 20 धावांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. अजून हा सामना जिंकण्यासाठी 14 धावांची आवश्यकता वसई टीमला. आतिश देखील चांगली गोलंदाजी करतायत या षटकामध्ये, परंतु इथून विकेट घ्याव्या लागतील. आतिश बॉलिंग ट्रॅकवर, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस पाहिलं तर ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इट इज अ वाईड बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 7 या आकड्यावरती. प्रथम फलंदाजी करत असताना अगदी खराब फलंदाजी राहिली होती. गणेश डिंगोरे फॉर्मात असलेला फलंदाज पहिल्या चेंडूवरती चौकार आला आणि तदनंतर तो बाद झाला आणि तदनंतर सर्व फलंदाजांना या मॅचमध्ये संघर्ष केला. अवघ्या 19 धावा फलकावरती आणि 20 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. आतिश खोलवटा पाऱ्या चेंडू समोरच्या दिशेने राजू मिश्राच्या बॅटमधून फटका आलाय, परंतु फिल्डर आहे लॉंग ऑनला. टिपलाय जेल, संपलाय खेळ. पहिला धक्का या मॅच मध्ये नायरा वसई या टीमला बसतोय. फिल्डर होते लॉंग ऑनला आणि त्यांच्या माध्यमातून झेल कंप्लीट केला गेलाय. पहिला धक्का या मॅच मध्ये नायरा वसईला बसतोय. इथे जर पाहिलं तर चांगला झेल कंप्लीट केलाय. पहिला धक्का 7 या आकड्यावरती नायरा वसई या टीमला बसल्या. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर तुम्ही पाहताय. आतिश विकेट आतापर्यंत त्यांनी प्राप्त केली आहे. रॉनियल हा फलंदाज पाहायला मिळतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हो, यावेळेस पाहिलं तर चांगला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु कव्हर पॉईंटला फिल्डर आहे तिथे आणि ते जर पाहिलं तर एकच धाव मिळते या चेंडूवरती आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 8 या आकड्यावरती. रॉनियल मागील आठवड्यामध्ये एका चेंडूमध्ये 3 धावांची आवश्यकता होती आणि रॉनियलनं मात्र तो षटका ठोकला होता. एकविरा नायगाव संघाच्या विरोधात तोच फलंदाज रॉनियल मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो आणि एका बाजूला राजू मिश्रा इथे बाद झालेत. हुसेन काझीला तुम्ही पाहताय. हो, खोलवटा पायऱ्या चेंडू आहे. चांगला ड्राईव्ह, लॉंग ऑफचा फिल्डर पुढे येतोय. इथे मिसफिल्डिंग पाहायला मिळाली आणि जिथे सिंगल होती ना तिथे 2 धावा मिळतात, कारण फिल्डिंग खराब राहिली त्या फिल्डरच्या माध्यमातून आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 10 या आकड्यावरती. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा प्रीतमने खर्च केल्या. आतिश या षटकामध्ये आतापर्यंत 7 धावा खर्च करतोय, परंतु येणारे चेंडू देखील त्याला चांगल्या पद्धतीने टाकावे लागतील. विकेट घ्याव्या लागतील. विकेटची गरज आहे, कारण जेव्हा जेव्हा विकेट येतात ना तेव्हा धावा थांबतात. हे क्रिकेटचं पूरक समीकरण आहे, परंतु इथून विकेट घ्याव्या लागतील. संघाची धावसंख्या 10 या आकड्यावरती. गोलंदाज पुन्हा एकदा आतिश. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हो, यावेळेस चांगला स्क्वेअर कटचा फटका. पॉईंट क्षेत्रामध्ये खेळलेत फिल्डर आहे तिथे. मिसफिल्डिंग करतायत, परंतु सिंगल मिळाली. सेकंडचा कॉल नाही आहे, फक्त एकच धाव मिळते. या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 11 या आकड्यावरती. येणारे 12 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये नायरा वसईला. गोटेकर बी संघ देखील कमबॅक करण्याचा प्रयत्न करतायत, कारण सुरुवातीच्या 2 षटकामध्ये या संघाने अवघ्या 11 धावांवरती रोखलाय. म्हणजेच काय, येणाऱ्या 2 षटकामध्ये देखील त्यांना रोखायचं आहे नायरा वसई टीमला. त्यासाठी चांगली गोलंदाजी करावी लागेल. अनेक वेळा असं म्हटलं जातं ना, जोपर्यंत आपलं ध्येय प्राप्त होत नाही ना तोपर्यंत धीर नाही सोडायचा. क्रिकेटमध्ये देखील तसंच काही आहे. शेवटचा चेंडू टाकला जात नाही ना तोपर्यंत लढायचं, संघर्ष करायचं आणि तेच कार्य मैदानावरती आज गोटेकर बीला या मॅचमध्ये करावं लागेल. कारण गोटेकर बी जेव्हा खेळत असतो ना तेव्हा या संघाची कामगिरी आपण नेहमी चांगली पाहिली आहे, परंतु यंदाच्या हंगामामध्ये अवघ्या 19 धावांवरती त्यांना रोखलाय. परंतु इथून देखील सामना जिंकण्याची ताकद ठेवतोय हा संघ, परंतु या षटकामध्ये त्यांना चांगली गोलंदाजी करावी लागेल. त्यासाठी षटक क्रमांक 3 गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय ओमकार हा गोलंदाज, आणि ओमकारला मात्र कमबॅक करून द्यावा लागेल. एका बाजूला हुसेन काझी एक आक्रमक खेळाडू आहे, परंतु या मॅचमध्ये ध्यानस्थ बसलेला साधूसारखी तो बॅटिंग करतोय. अगदी संयमाने तो खेळतोय आणि त्याने देखील आपल्या फलंदाजीवरती नियंत्रण दाखवलंय. परंतु विकेट हवी आहे या मॅचमध्ये. जर शिरकाव करायचा असेल ना गोटेकर बीला तर त्यांना विकेट घ्याव्याच लागतील, चेंडू डॉटही टाकायला लागतील आणि फलंदाजांना फटके खेळण्यापासून रोखावे लागेल. ओ, यावेळेस हुसेन काझी किती वेळ शांत बसणार, त्याच्या बॅटमधून आलाय हा षटकार.
हा ट्रॅकर होता, बॅकफुटला गेले आणि पुलचा फटका, पॉवरफुल स्ट्रोक हुसेन काझीच्या बॅटमधून या मॅचमध्ये येतोय. ओमकार पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. ओ याही वेळेला सलगचा दुसरा मॅच फिनिश. वाह वाह वाह, काय बॅटिंग करते हुसेन काझी. सामना जिंकलाय त्यांनी, पुन्हा एकदा बाजी मारली आहे या मॅच मध्ये. तुम्ही पाहताय वसईच्या संघाच्या माध्यमातून चांगली बॅटिंग करत असताना सलगचा दुसरा षटकार हुसेन काझीच्या बॅटमधून या मॅच मध्ये येतोय. क्रीडा रसिकांनी विनंती आहे आपण तो चेंडू द्यायचा, कारण आपल्याकडे जुना चेंडू अवेलेबल नाही आहे. तुम्हाला नवीन चेंडू असेल तर तुम्ही येऊन घेऊन शकता, परंतु जुना चेंडू द्या. काय जबरदस्त सामना पाहायला मिळाला, परंतु गोटेकर बी आपण या स्पर्धेमध्ये दाखल झाला त्यासाठी आपला आभार, कारण आपण देखील या स्पर्धेची शोभा वाढवली. खरं तर गोटेकर बी संघाची फलंदाजीच खराब राहिली होती आणि हा संघ पूर्णपणे बॅकफुटला गेला, परंतु नायरा वसई संघाचं कौतुक करावं लागेल. राजू मिश्राच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळतोय आणि चांगली कामगिरी पहिल्या सामन्यामध्ये या संघाने केलेली आहे. आणि या मॅचचा हिरो